पिंपळगाव रेणुकाई येथे श्री चक्रधर स्वामी पदयात्रेचे भव्य स्वागत. मधुकर तळेकर यांच्या वतीने पदयात्रेतील भक्तांना भोजनाचे आयोजन. भोकरदन तालुक्यातील श्री चक्रधर स्वामी क्षेत्र चाळीसगाव यात्रेनिमित्त दरवर्षी शेकडो पदयात्रेत येत असतात. वाघ ते चाळीसगाव पायी पदयात्रा मार्गदर्शक श्री उत्तमराज दादा येळमकर पिंपळवाड म्हाळसा यांच्या मार्गदर्शनाखाली पदयात्रा पिंपळगाव रेणुका येथे आले असता या पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर दत्त मंदिर पिंपळगाव रेणुकाई येथे पूजा अर्चा व श्री चक्रधरांची आरती झाल्यानंतर मधुकर तळेकर यांच्याकडे सर्व भक्तांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या पदयात्रेमध्ये श्री नाथोबा मुनी लांडगे व संत मुनी मानेकर या म्हणतसह पुढील वेगवेगळ्या गावाचे भक्तगण शिर शिरोमणी धुळपिंपरी बोरदडे कानाशी माळशेवगे माळपिंपरी ब्राह्मण शेवगे चिंचखेडा आंबे वडगाव अशा अनेक ठिकाणाहून भक्तगण या पदयात्रेमध्ये सामील झाले होते. भोजनाचा कार्यक्रम संपल्यावर पदयात्रा चक्रधर स्वामींच्या जयघोषामध्ये 40च्या देवाकडे मार्गस्थ झाली. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील दिलीप आहेर, किसन लाठे, विठ्ठल परणकर, गजानन तळेकर व इतर ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते.